नमस्कार. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अर्थसंकल्पापूर्वी 18 महिन्यांची थकबाकी तर कम्युटेशन बहाल. 12 वर्षाची मिळणार भेट तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. DOPTसह स्थायी समितीच्या बैठकीत 18 महिन्यांची थकबाकी आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांची कम्युटेशन पुनर्स्थापनाबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. वर्ष उलटून यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आता याबाबतचे मागणी पत्र DOPTला देण्यात आलेले आहे. या बैठकीत 18 महिन्यांच्या थकबाकीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आणि DOPTच्या सचिवांनी या मुद्द्यावर सहमती दर्शवली होती. परंतु आजपर्यंत त्यावर 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. 2020 ते 2021 पर्यंतचा महागाई भत्ता गोठवलेला होता, ज्याच्या देयकाची बऱ्याच काळापासून कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती. कम्युटेशन पूर्ववत करण्याचा कालावधी हा 15 वर्षावरून कमी करून 12 वर्ष करण्याची मागणीसुद्धा या बैठकीत करण्यात आली. यावर आवश्यक ती पावले उचलण्याचे मान्य करण्यात आले असून पेन्शनधारकांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे असे मानण्यात आले असून त्यामुळे ही मागणी आता लवकरच मार्गी लावली जाईल आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कम्युटेशन कालावधी 15 वर्षावरून 12 वर्ष कमी करून 18 महिन्यांची थकबाकी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली तर ते शासनाचे आभारी राहतील असे कर्मचाऱ्यांचे आता म्हणणे आहे. या प्रश्नावर आता लवकरात लवकर कारवाई करण्याचे आवाहनही करण्यात आले असून या दोन्ही प्रश्नावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पापूर्वी चांगली बातमी मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.